क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सरसकट ओला दुष्काळ घोषित करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करा। काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, बाजारभावातील अस्थिरता, कापूस सोयाबीन खरेदीतील गोंधळ व कर्जमाफीतील विलंब यामुळे गंभीर संकटात सापडला आहे। या पार्श्वभूमीवर शहर व तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। काँग्रेसतर्फे सादर केलेल्या निवेदनात कापूस व सोयाबीनला हमी भाव द्या, कापसाला किमान 10,000 तर सोयाबीनला किमान 8,000 प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच इतर देशातून होणाऱ्या कापूस आयातीवर बंदी घालावी, किसान ॲपमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून प्रत्येक हेक्टर मागे किमान 50,000 आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सरसकट ओला दुष्काळ घोषित करावा अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे। यासोबतच सरकारने दिलेला कर्जमाफीचा शब्द तातडीने पूर्ण करावा। CCI व नाफेड खरेदी व्यवस्थेत सुधारणा करून केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी असे निवेदनात म्हटले आहे। हे निवेदन मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। यावेळी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णाके तसेच शेतकरी चळवळीतील प्रखर आंदोलक पंढरी पाटील उपस्थित होते। काँग्रेसने स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत या मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नाकारता येणार नाही। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रमोद मेहतांगे। मित्रांनो नमस्कार। प्राध्यापक पंढरी पाटील, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्या प्रेझेन्सीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे आणि त्याच्यामुळे जे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय, त्या अनुषंगाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना एका हेक्टर मागे म्हणजे 2.5 एकर मागे 50,000 रुपयाची मदत मिळावी, ही मागणी माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व शहर काँग्रेस कमिटीचे सदस्य या सर्वांनी ही मागणी केलेली आहे। माझ्यासोबत या विषयाला बोलण्यासाठी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माननीय रमेश भिसनकर आहेत। भाऊ, काय सांगाल आणि काय मागण्या आपण केल्या होत्या? नाही, यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटी तथा शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात मागणी केली शासनाला की गेल्या 1-1.5 महिन्यापासून आपल्या यवतमाळ तालुका तसं यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सततचा पाऊस आहे। एवढा पाऊस आहे की जो पीक आलं शेतकऱ्याचे, त्या पिकाला फळधारणा नाही झाली, चिबडी झाली, एवढ्या अतोनात नुकसान झालं की आता शेतकऱ्याला पूर्ण ते पिकाची उलंगवळी झाली। म्हणून आपण केंद्र सरकारला, राज्य सरकारला जे केंद्र याच्यामध्ये पंजाबमध्ये शासनाने जाहीर केलं आणि वाटपही चालू आहे, हेक्टरी 50,000 रुपये मदत देणं चालू आहे। त्याच धर्तीवर आपल्या यवतमाळ विधानसभेमध्ये, यवतमाळ तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, सरसकट कर्जमाफी करून आपल्याला शेतकरी जर वाचवायचा असेल तर आपण त्या सर्वांची सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये अशी आम्ही मागणी। कर्जमाफी असेल, CCI असेल, नाफेड असेल असे महत्त्वाचे मुद्दे घेऊन काँग्रेस माननीय बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये आक्रमक होताना आपल्याला दिसते। थांबतो प्राध्यापक पंढरी पाटील, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।